भगवान गौतम बुद्धाचं तत्त्वज्ञान जे आहे ते तर्क कठोर आणि तर्कसंगत, तर्क कठोर असले तरी तर्कसंगत आहे, विज्ञाननिष्ठ आहे, की जे मानवी मनाच्या विकासाला पूरक असणारं असं ते तत्त्वज्ञान आहे. सत्याला सत्य म्हणणं, असत्याला असत्य म्हणणं हे शिकवणारं तत्त्वज्ञान आहे. परिवर्तनाच्या दिशेला विकसित करणारं, मानवतेची भूमिका अधिक विस्तृत करणारं असं हे तत्त्वज्ञान आहे. माणसानं वैरत्व विसरून माणसानं माणसासारखं वागावं असं सांगणारं एक ऊर्जस्वल असं एक तत्त्वज्ञान आहे. बुद्धाने कधीही स्वतःला मी सांगतो म्हणून तुम्ही ऐका असं कधीही अट्टास धरलेलं नाही. तर बुद्धाचं म्हणणं असं होतं की तुम्ही स्वतः या गोष्टीबद्दल विचार करा. तुम्हाला ते बुद्धीला पटेल, मनाला पटेल तर त्याचा स्वीकार करावा. कोणी एक सांगतंय म्हणून त्याचा स्वीकार करू नका, किंवा कुठेतरी पुस्तकात लिहिलं आहे म्हणून त्याचा स्वीकार करू नका, किंवा कोणीतरी आपल्यापेक्षा दुसऱ्या मोठ्या माणसानं सांगितलं आहे म्हणून त्याच्या दबावाखालीही ते स्वीकारू नका. तर तुमचं मन समृद्ध करा, तुमचं मन विकसित करा, तुमची बुद्धी तल्लख करा आणि त्या कसोटीवर तुम्ही वैज्ञानिकदृष्ट्या तपासून बघा आणि जे तुम्हाला त्याचा योग्य तो शोध लागेल त्याप्रमाणे तुम्ही कृती करा. आता हे बुद्धाचा जो विचार आहे हा पूर्णपणे मानवी कल्याणाचा विचार आहे. बुद्ध कधीही स्वतः म्हणत नाही की मी धर्मसंस्थापक आहे किंवा मी सांगतोय म्हणून तुम्ही ऐका. तुम्ही जर इतर धर्माच्या धर्मसंस्थापकाचे विचार जर ऐकले तर बुद्ध कसा वेगळा आहे हे तुमच्या लक्षात येईल. येशू ख्रिस्तानं जे सांगितलं की मी पृथ्वी तलावर असताना तुम्ही मला परमेश्वराचा पुत्र मानत होता काय? जर मानत असाल तर तुम्हाला स्वर्गात मुक्ती मिळेल आणि मानत नसाल तर मिळणार नाही. पैगंबराने तेच सांगितलं. मी सांगतो हे अंतिम आहे, यानंतर कुणीही दुसरं कुणी सांगायला येणार नाही आणि म्हणून माझा शब्द जो आहे तो अंतिम आहे, हे पैगंबराने सांगितलेलं आहे. परंपरेनं हिंदू धर्माला जरी संस्थापक नसला, एक विशिष्ट व्यक्ती म्हणून संस्थापक नसला तरी श्रीकृष्णाला प्रवर्तक मानलं जातं. तर त्याने ह्या दोघांच्यापेक्षा लांब उडी मारली. त्याने सांगितलं की ते परमेश्वर वगैरे कोणी येणार नाही, कोणी सांगणार नाही, मी स्वतःच परमेश्वर आहे आणि मी सांगतो ते अंतिम आहे. बुद्ध यापैकी कुठलंही आमिष दाखवत नाहीत. बुद्ध हे माणसाच्या मेंदूवर, माणसाच्या बुद्धीवर, माणसाच्या मनावर पूर्ण विश्वास ठेवणारे आहेत आणि म्हणून ते सांगतात की तुम्ही तुमच्या बुद्धीचा विकास करा आणि तुमच्या बुद्धीला जे पटेल, मनाला जे पटेल त्याप्रमाणे तुम्ही कृती करा. कुणीही तुम्हाला मोक्ष देणार नाही. मी सुद्धा मोक्षदाता नाही, मी मार्गदाता आहे. मी तुम्हाला मार्ग सांगेन, त्या मार्गाने चालला तर तुमच्या आयुष्याचं कल्याण होतं आहे की नाही हे तुम्ही खात्री करून घ्यायचे आहे. त्या पद्धतीनं तुम्ही ते वर्तन केलं आणि मग बुद्धाने काही गोष्टी याच्या पंचशील सांगितलं, अष्टांगिक मार्ग सांगितले, आर्य सत्य सांगितले, दशपारमिता सांगितल्या. ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये बुद्धाने जो एक वेगळा आयाम दिलं ह्या मानवी जीवनाला, ते इतर जगामध्ये कुठल्याही धर्मसंस्थापकाने दिलेलं नाही. आता सध्या महाबोधी विहाराचा मुक्तीसंग्राम चालू आहे, पण कुठल्याही मेनस्ट्रीम मीडियामध्ये, पेपरमध्ये किंवा कुठल्या चॅनलवरती ह्याची बातमी येत नाही. आता ही बातमी का येत नाही हे समजण्या इतकं कोणी आता
मूर्ख राहिलेलं नाही, कुणी अडाणी राहिलेलं नाही. ह्या बातम्या काय येत नाहीत. आज एवढे हजारो लाखो लोक जर तिथं बोधगयाला जर उपोषण करत असतील आणि त्याची साधी बातमी येत नाही, याच्या पाठीमागचा गौड बंगाल काय आहे हे काय सांगायची गरज नाही. मुळात बुद्धांच्या नंतर सम्राट अशोकाच्या काळामध्ये बौद्ध धर्माचा एवढा प्रचंड प्रचार झाला की संपूर्ण भारत बौद्धमय होता. संपूर्ण भारतामध्ये अगदी तुमच्या ब्रह्मदेशापासून ते काबूल, कंदाहार, अफगाणिस्तानपर्यंत, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हा संपूर्ण भारत बौद्धमय होता. आणि मग काळाच्या काही टप्प्यावर असं काही परिवर्तन आलं, प्रतिक्रांती आली की बुद्ध धम्म आणि त्यांचा विचार सांगणारे भिक्खू, आता सारा इतिहास सांगत बसलं तरी वेळ लागेल, पण ह्या लोकांना बौद्ध भिक्खू आणि विहार हे 8व्या शतकामध्ये साधारणपणे पुष्यशृंग म्हणजे शृंगाची जी राजवट आली इसवी सन पूर्व 185मध्ये, तर त्याने भिक्खूच्या कत्तली केल्या. बृहदत्ताचा जेव्हा जो सम्राट अशोकाचा वंशज होता, तर त्याला विश्वासघातानं त्याची हत्या केली आणि राज्य बळकावलं. आणि राज्य बळकावल्यानंतर जे बौद्ध भिक्खू होते त्यांच्या कत्तली केल्या आणि भिक्खूचं जो कोणी मुंडकं छाटून आणेल त्याला 100 मोहराचं इनाम दिलं. अशा पद्धतीनं काही भिक्खू मृत्यूला सामोरे गेले, काही पलायन केलं त्यांनी, काहींनी त्या काळामध्ये जे सोयीचं असेल त्यांनी धर्मांतरसुद्धा केले. तर हे होत असताना ही प्रतिक्रांती तरी का झाली, तर त्याच्यामध्ये पुन्हा बुद्धाचा विचार फार महत्त्वाचा आहे. बुद्धानं प्राणीहिंसेला जे महत्त्व दिलं होतं, पशुहत्या ही निंद मानली होती, खोटं बोलणं, चहाडी करणं, व्यसन करणं, ह्या ज्या गोष्टी बुद्धांनी सांगितल्या होत्या त्याची अंमलबजावणी सम्राट अशोकाच्या काळामध्ये झाली. आणि त्यामुळं पशुहत्येवर बंदी आली. त्या काळामध्ये ब्राह्मणाचं जगणं जे होतं ना ते यज्ञ संस्कृतीवर होतं. आणि यज्ञ संस्कृती म्हणजे त्या काळामध्ये आपण कल्पना करू शकणार नाही. एका वेळी हजार बैल, एका वेळी हजार कालवडी ह्या यज्ञामध्ये बळी दिल्या जायच्या. आणि त्यामुळं आता हे पशुधन जे आहे, तर त्या काळामध्ये जो शेतकरी वर्ग होता तो सर्वसाधारण ज्याला आपण आता बहुजन म्हणतो ना, तो वर्ग होता. आणि त्या पशुधनाचे जे हत्या होत होती त्याच्यावरती सम्राट अशोकाने बंदी घातली. आणि त्यामुळं ब्राह्मणाचा जो यज्ञ संस्कृतीचा जो भाग होता तो उद्ध्वस्त झाला. आणि त्यामुळं ब्राह्मण चिडले होते आणि त्यांनी ही राजवट उलटून टाकण्यासाठी जे अनेक प्रयत्न केले त्यापैकी पुष्यशृंगचा उठाव जो झाला आहे तो यशस्वी झाला त्याच्यात. आणि बौद्ध धर्माला ओहोटीत लागायला सुरुवात झाली तिथून. पण गंमत अशी होती की 77 झालं तरी सर्वसाधारण समाजामध्ये जे बुद्धाचे विचार रुजले होते, माणसाचं आचरण चाललं होतं, ते काही सहजासहजी बदलत नाही. त्याला 500-600 वर्षे गेली पुढं. आणि पुन्हा 7व्या शतकामध्ये शंकराचार्यांनी बौद्ध तत्त्वज्ञानाला विरोध करणं शक्य होत नाही म्हटल्यानंतर बौद्ध विचारच पण वेगळ्या भाषेमध्ये त्यांनी मांडला. आणि बुद्धाला बदनाम जरी केलं तरी बुद्धाचे विचार हे वेगळ्या पद्धतीनं लेबल बदलून त्यांनी मांडायला सुरुवात केली.
शंकराचार्याला छद्मी बुद्धसुद्धा म्हटलं जातं ते त्यासाठीच. आणि असा बराच काळ गेल्यानंतर 12व्या शतकामध्ये बख्तियार खिलजी आणि कुतुबुद्दीन ऐबक यांच्या उठावाच्या वेळी हल्ले झाले जे बौद्धगया आणि त्या परिसरामध्ये. तर त्या काळामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा घडल्या की नालंदासारखं विद्यापीठ, विहार मोठी मोठी, आणि की जिथं हजारो 10,000 हजार विद्यार्थी शिकत होते असं नालंदा विद्यापीठासारखं शिक्षण क्षेत्र उद्ध्वस्त केलं. तिथं जगातली सर्वात मोठं ग्रंथालय होतं ते उद्ध्वस्त केलं. आणि विहार हे त्यांनी जिथं पाडणं शक्य होतं तिथं पाडली, जिथं ताब्यात घेणं होतं तिथं ताब्यात घेतली. आणि ताब्यात घेऊन त्यांनी तिथं छद्मीपणानं त्यांनी देवदंताचे बुद्धाच्याच मूर्त्या, एक लक्षात घ्या, बुद्धाच्याच मूर्त्या, पण त्यांना वस्त्र नेसवून शेंदूर फासवून काहीतरी मडवून असं त्या देवतेचं रूप देऊन असे अनेक विहार जे सम्राट अशोकानं 84,000 विहाराची निर्मिती केली होती, अशी अनेक विहार अनेक मंदिरात रूपांतर करून त्यांनी बुद्धाच्याच मूर्तीला देवी देवता असं स्वरूप देऊन ते आज तागायत ते त्या जागेचे मालक झालेले आहेत. आता बौद्धी महाविहार जे आहे, महाबोधी महाविहार, त्याचं वैशिष्ट्य असं आहे की बुद्धाला जे ज्ञान प्राप्त झालं, मानवी कल्याणासाठी जेव्हा चिंतन करत असताना बुद्धाला जे काही गोष्टी चिंतनातून उमगल्या, समजल्या, ते ठिकाण म्हणजे ते महाबोधी विहार आहे. तिथं पिंपळाच्या वृक्षाखाली जेव्हा ते चिंतन करत होते तर त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे त्या जागेला. आणि सम्राट अशोकाने मग तिथं ते महाबोधी विहार बांधलं. जिथं जिथं सम्राट बुद्धाचे पाय लागले ज्या ठिकाणी, त्या ठिकाणी सम्राट अशोकाने विहार बांधलेत. त्या स्मृती कायम राहाव्यात म्हणून शिलालेख कोरलेले आहेत. मग तुम्ही सारनाथला गेला तर तिथं स्तूप आहे, राजगीरला गेला तर तिथं स्तूप आहे, शिलालेख आहेत, नालंदाला गेला तर तिथं आताही परिसर तुम्हाला दिसेल किती भव्य होतं ते. तिथून तर तुम्ही जर वैशालीला गेला तर तिथे तुम्हाला ते अनेक स्तूप, अनेक गोष्टी, बुद्धाचे साऱ्या अस्तित्वाच्या खुणा हे अजूनही तुम्हाला दिसत आहेत. तिथून तुम्ही पुढे गेलात तर कुशीनगरला जिथं बुद्धाचं निर्वाण झालं, महानिर्वाण झालं, ते कुशीनगरला बुद्धाच्या अस्तित्वाच्या खुणा आहेत. ज्या ठिकाणी बुद्धाचा जन्म झाला लुंबिनी, तिथं बुद्धाचं आत्ता नुकतंच म्हणजे कनिंगहॅमच्या काळामध्ये जे उत्खनन झालं तिथं बुद्धाचा राजवाडा सापडलेला आहे. जिथं बुद्धाने अनेक वर्षावास केला, विश्रांती घेतली, ते जेतवन तिथं श्रावस्ती आणि जेतवन तिथं जो आहे, हा सारा परिसर जो आहे तो सम्राट अशोकाच्या कारकिर्दीमध्ये हा विकसित झालेला परिसर आहे. पण पुढं मी सांगितल्याप्रमाणे ज्या 12व्या शतकामध्ये ज्या काही घटना घडल्या, त्या अगोदर पुष्यशृंगाच्या काळात जे झालं त्याच्यापेक्षा आणखी वाईट पद्धतीनं 12व्या शतकामध्ये झालं. आणि बुद्ध धर्म जवळजवळ उखडून टाकण्यामध्ये त्यांना यश आलं. त्याचवेळी बंगालचा एक गौड राजा होता शशांक म्हणून, त्यांनी तर तो बोधिवृक्षच नष्ट करायचा प्रयत्न केला, पण ते विहारामध्ये जाऊ शकले नाहीत. आणि त्यानंतर काही काळाने जेव्हा हे सर्व बोधिविहार बुद्धाच्या ज्या काय पाऊलखुणा ज्या उत्खननातून सापडल्या, त्याचा विकास करण्यासाठी ब्रह्मदेशाच्या राजाने एका माणसाला पाठवलं आणि ते पडझड झाली. तिथं दुरुस्ती करण्यासाठी काय करता येईल हे चौकशी केली. आणि मग तिथं त्यांनी त्या एक पद्धतीचा स्थानिक जे महंत होता त्याने तोपर्यंत एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे
देऊळ कुठले असले का त्याचं पहिल्यांदा जर कोण जात असेल तर ब्राह्मण जातो, कारण त्याशिवाय तो जगूच शकत नाही. देऊळ असेल तर ब्राह्मण जगतो, हे वस्तुस्थिती आहे आता 21व्या शतकातसुद्धा. तर त्या काळात त्यांनी जे विहार बळकावलं होतं ना, तर त्याच्याशी ते चर्चा करून ते त्याचं नूतनीकरण करण्यासाठी, जीर्णोद्धार करण्यासाठी एक करार झाला. आणि तिथून ते काही गोष्टी पुन्हा पुढं श्रीलंकेचा जो धम्मपाल नागरिक होता त्यांनी सुद्धा हे विहार महंताच्या ताब्यात न राहता बौद्धांच्या ताब्यात असावं म्हणून 91ला आंदोलन केलं, 93ला केलं, 95ला तर कोर्टात केस घातली. आणि त्यामध्ये जे महंत होते दोघं तिघं त्यांना शिक्षा झालेली आहे. आणि त्यानंतर अडचण होती अशी होतं की तिथं कायमस्वरूपी भिक्खू कोणी नव्हता. त्यामुळं त्या पंड्या लोकांचं जे फावलं ती त्यामुळं. आणि मग त्याने ते बुद्धाच्या विहारामध्ये हिंदू पद्धतीचे कर्मकांड करायला सुरुवात केली. उदाहरणार्थ पिंडदान. आता तिथं अजूनही एक बुद्धाच्या मूर्त्या आहेत 4-5, तर तिथं ते 5 पांडव म्हणून सांगितलं जातं. अशा पद्धतीने त्या मूर्त्यांना पेराव करून, रंगरंगोटी करून, विकृत करून दाखवलं जातं. ते आता सध्या आहे ते. आणि त्यामुळं पुढं असं झालं की ह्याचा वाद इतका झाला की ब्रिटिश कोर्टामध्ये, त्यावेळी बंगालच्या कोर्टामध्ये जेव्हा केस झाली त्यावेळी त्यांनी ते जैसं थे स्थिती ठेवली. आणि जे बनते जे हे होते ते महंत की देखभाली त्यांच्याकडेच ठेवली. पण काळ हा बदलत जातो. 56पर्यंत त्या विहारामध्ये क्वचितच एखादा भिक्खू असायचा. बाबासाहेबांचे 1956च्या धम्मक्रांतीनंतर संपूर्ण देशामध्ये वातावरण बदललं. आणि भारतातच नव्हे तर जगामध्ये बाबासाहेबांच्या विचाराचं, धम्मविचाराचं जे संचलन झालं ते दिवसेंदिवस आता जास्तच फोफावत चाललेलं आहे. जर 1931ची खाणेसुमारी बघितली तर तुम्हाला बौद्ध व्यक्ती रेकॉर्डला कुठेच दिसणार नाही. तर त्या काळामध्ये बौद्ध फक्त तुम्हाला आसाम, अरुणाचल प्रदेश आणि लडाख, काश्मीर या भागात बौद्ध लोकांची तुरळक वस्ती होती. पण जिथं बुद्धाचं संपूर्ण आयुष्य गेलं त्या बिहारमध्ये बौद्ध भिक्खू नव्हते. ते हे दुर्दैव आहे, या देशातल्या बौद्धांचं दुर्दैव आहे. पण जसं बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीनंतर जे वातावरण बदललं आणि आज धर्मांतराची लाट आलेली आहे. बाबासाहेब म्हणले होते अगदी तसं झालेलं आहे की ही लाट आता कधीही परत जाणार नाही. आणि तसंच झालं आहे. धर्मांतर हे आता आज बहुजन समाजामधले अनेक जातीचे लोक, अनेक जे बहुजन समाजामध्ये आहेत, मग ठाकूर असतील, बनिया असतील, अशा अनेक लोकांनी बौद्ध धर्माला स्वीकारलेलं आहे. आणि त्याचं ते आपल्या रोजच्या जीवनामध्ये आचरण करत आहेत. आणि दिवसेंदिवस बौद्धांची संख्या वाढत चाललेली आहे. हे होत असताना जागतिक घडामोडी अशा झाल्यात की भारताला बुद्धाची भूमी मानलं जातं. आमचे नेतेसुद्धा परदेशात गेले म्हणजे मी बुद्धाच्या भूमीतून आलो आहे म्हणून सांगतात. आणि इथं आलं का तोंडाला कुलूप लावतात. इथं आलं का बुद्धाचा तिरस्कार करायचा, बुद्ध विचाराचा तिरस्कार करायचा. आणि बाहेर गेला का मी बुद्धाच्या भूमीतून आलो आहे म्हणून सांगायचं. हा खोटारडेपणा लोकांच्या लक्षात येतो. पण जे निष्ठावंत बुद्धिस्ट आहेत त्या भारतभूमीच्या विकासासाठी, बुद्धाच्या विकासासाठी, धम्मस्थळाच्या विकासासाठी ज्या देणग्या देतात त्या देणग्यातून बौद्ध स्थळाचा विकास होण्याऐवजी तो पैसा त्या पंड्यांच्या बाबतीत, भंताच्या बाबतीत, महंताच्या मार्फत, ब्राह्मणाच्या मार्फत हा पैसा तिसरीकडेच
खर्च केला जातो. RSS हा पैसा ते वापरतं आहे. ही वस्तुस्थिती आहे. इंद्रेश कुमारसारखा माणूस बुद्धाचं जागतिक बौद्ध परिषदेमध्ये मी बुद्धिस्ट आहे म्हणून बुद्धाचं नेतृत्व करायला जातो, याच्या इतका लांछनास्पद प्रकार कुठला नाही. आणि इकडं भारतात आल्यानंतर त्यांचा कार्यक्रम राबवतात. पण बाहेर जाताना बुद्धाचा भिक्खू म्हणून, बुद्ध अवतार म्हणजे बुद्धिस्ट म्हणून जातात आणि लोकांकडून पैसे लुबाडतात. असे बरेच लोक आहेत की पल्लवी जोशीसारखी जी नटी आहे तिनंसुद्धा एक संस्था काढून पैसा गोळा करते, पण बुद्धाच्या विचारावरती, बुद्धाच्या कार्यावरती पैसा अजिबात खर्च न करता तो पैसा इतर मार्गाला वापरतात. आता ह्यामुळं झालं काय की प्रश्न पैशाचा एक वेळ बाजूला ठेवा, पण जे बुद्धाच्या विचाराच्या विरोधात तिथं जे घडतं आहे, बुद्धानं जे सांगितलं त्याच्या उलटं तिथं घडतं आहे. कुठलं की बुद्धानं सांगितलं कर्मकांड हे चुकीचं आहे, पिंडदान चुकीचं आहे. ह्या साऱ्या गोष्टी ज्या बुद्धानं नाकारल्या, अवतार कल्पना नाकारली तर बुद्धाला नवा अवतार करून ठेवलं. मग ह्या गोष्टी बौद्ध धर्माच्या विचाराच्या विरोधात आहेत, तर हे ह्या परिसरामध्ये होता कामा नये. आणि जे महाबोधी विहार आहे ते बौद्धांच्या हात ताब्यात जर आलं तर चांगल्या गोष्टी, चांगल्या सुविधा निर्माण करता येतील. 1950ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा वाद पुन्हा एकदा पेटला ह्या महाबोधी विहाराचा. आणि त्यावेळी घटना लिहिली होती पण अंमलात आली नव्हती. पुढे 26 जानेवारी 50ला अंमलात आली ती. तर त्यावेळी एक तडजोड म्हणून हा वाद, तडजोड म्हणून एक कमिटी स्थापन केली, महाबोधी विहार व्यवस्थापन कमिटी. त्या कमिटीमध्ये 9 लोकांचा समावेश केला. त्याच्यामध्ये 4 महंत आणि 4 भिक्खू 8 झाले. आणि 9वा माणूस आहे तो त्या जिल्ह्याचा जो कलेक्टर असेल तो अध्यक्ष असेल म्हणून सांगितलं. पण त्याच्यात आणखी एक अशी खोच मारली की तो अध्यक्ष हिंदू असला पाहिजे. म्हणजे एकीकडं 5 हिंदू विरुद्ध 4 भिक्खू, असं ते भिक्खू कधीच निर्णय घेण्यात यशस्वी होऊ शकले नाहीत. बहुमताच्या जोरावर त्यांनी आत्तापर्यंत हे रेटत आणलेलं आहे. आणि त्यामुळं झालं कसं की भंते जे 4 आहेत त्यांचा कुठलाही प्रभाव हा त्या निर्णयावर पडत नाही. आणि सारे निर्णय हे एकतर्फी होतात, ब्राह्मणाच्या बाजूनं होतात, हिंदूंच्या बाजूनं होतात. आणि त्यामुळं ते बौद्धाचं स्थळ असूनही बौद्धांना तिथं काहीच करता येत नाही, हे दुखणं आहे सर्वात मोठं. मग आता जे आंदोलन चालू आहे ते ह्यासाठी आहे की जगामध्ये कुठल्याही धर्माचं पवित्र स्थळ असेल आणि त्याची व्यवस्थापन कमिटी जी असेल त्या धर्माचेच लोक असतात. चर्चची जर व्यवस्थापन कमिटी असेल तर सारे ख्रिश्चनच असतात तिथं. हिंदूंचं मंदिर असेल आणि त्याची व्यवस्थापन कमिटी जर असेल तर ते सारे हिंदूच असतात. मुस्लिमाचं जर मस्जिद असेल आणि त्याची व्यवस्थापन कमिटी जर असेल तर ती मुस्लिमाचीच असते. मंदिर बौद्धाचं, विहार बौद्धाचं आणि त्याच्या व्यवस्थापन कमिटीमध्ये हिंदूचं वर्चस्व कशासाठी? हा लढा आता सुरू आहे. आणि पुरावे इतके आहेत की हे मंदिर, हे महाबोधी विहार आहे हे बौद्धांचं आहे हे आंधळ्या माणसालासुद्धा माहीत आहे. आणि जसं त्या बाबरी मशिदीचं केलं ना, तिथं जे उत्खननामध्ये सापडले ते जे पुरावे सापडले ते लोक सरकारनं उघड केले नाहीत, पण जे सापडले ते बौद्ध अवशेष होते असं लोकांचं म्हणणं आहे. तसं तुम्ही कुठेही देशामध्ये कुठेही खोदलं तर तुम्हाला बुद्ध सापडतो. खोदकामात किंवा उत्खननामध्ये राम, कृष्ण, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न सिन्हा किंवा
कृष्ण, अर्जुन, भीम असं कोणी सापडत नाही आहे. कारण का, एक साधी गोष्ट आहे, साधी गोष्ट आहे एक, की 17व्या शतकामध्ये तुकाराम महाराज होऊन गेले. आज 21व्या शतकामधल्या मोदी पंतप्रधान जे आहेत आपले, त्या मोदीबद्दल तुकाराम महाराज काही लिहू शकेल का? पण तुकाराम महाराजाबद्दल आत्ताच्या काळातले कुठलाही माणूस तुकारामाबद्दल लिहू शकतो. त्या काळामध्ये बौद्ध वाङ्मय इतकं विस्तृत आणि विपुल आहे, त्यात कुठेही राम, कृष्ण, भरत, शत्रुघ्न, शनान, दशरथ हे कुणीही नाही. तर ह्या प्रतिक्रांतीनंतर हे जे लिहिलेलं आहे, हे रामायण, महाभारत, हे एवढंच नव्हे तर ह्या रामायण, महाभारत ह्याचे कोर्टात केस होते, सुप्रीम कोर्टाने सुद्धा निकाल दिला हे ऐतिहासिक नाही, हे काल्पनिक आहे म्हणून. पण केवळ की नाही लोकसंख्येच्या जोरावर आणि एक प्रकारचे दहशत म्हणले तरी चालेल, अशा पद्धतीने हे बळकावण्याचं काम त्यांचं चाललेलं आहे. उलट जे रामायण, महाभारत जे आहे त्याच्यामध्ये बुद्धाच्या उल्लेख आहेत. म्हणजे अगोदरचं कोण? अगोदरचं बुद्धच आहे, आणि बुद्धाच्या नंतर हे सारा लिखाण झालेलं आहे. म्हणून हे सर्व कल्पित आहे, खोटं आहे, हे आता लोकांना समजायला लागलेलं आहे. आणि जे आमची परंपरेनं जे विरासत आहे, आमचा वारसा आहे, तो वारसा जागतिक ज्याला काय म्हणू आपण, पुरातत्व विभाग जो आहे जागतिक, त्याने सुद्धा मान्य केलेलं आहे. नॅशनल हेरिटेज, हां, विश्व हेरिटेजमध्ये ते त्याचा समावेश आहे. आणि हे कोणी नाकारू शकत नाहीत, येऊन अगदी ब्राह्मणसुद्धा नाकारू शकत नाहीत. पण आत्ताच त्यांचा स्वार्थ कशात अडकलेला आहे की त्या बौद्ध विहाराला, महाविहाराला जे परदेशातून जो अमाप पैसा येतो, त्या पैशावर त्यांचा डोळा आहे, ते त्यांना सोडवत नाही. बुद्धाशी त्यांचं काही देणं घेणं नाही. ते कुठलाही तिथला पंड्या घरी बुद्धवंदना घेत नाही, किंवा बुद्धाचा विचार सांगत नाही, किंवा बुद्धाचा अनुयायी म्हणून तो समाजामध्ये वावरत नाही. त्यांना फक्त पैशासाठी बुद्ध हवा आहे, वापरायला हवा आहे, आणि त्यासाठीच त्यांनी नवा अवतार करून ठेवलेला आहे. पण आता जेव्हा 12 फेब्रुवारीपासून जेव्हा हे आंदोलन सुरू झालं आहे, बोधी महाविहार मुक्तीचं आंदोलन जे आहे, ते आंदोलन आता हळूहळू जोर पकडत आहे, आणि संपूर्ण देशातून बौद्ध भिक्खू तिथं येत आहेत. आणि ही जी घटना इतकी प्रचंड मोठी, जगामध्ये उलट जगानं दखल घ्यावी अशी घटना आहे. पण या देशातले भटाळलेली जी पत्रकारिता आहे, ते पत्रकारितेला लांछन आहे असं मी म्हणतो. पत्रकाराचं किंवा चॅनलवाले, मीडियावाले हे जे आहेत, हे अक्षरशः गुलाम आहेत, आणि गुलामाला स्वतःचा अधिकार वापरायला येत नाही, हा इतिहास आहे. आणि त्यामुळं त्याने जरी बातम्या दिल्या नाहीत तरी या देशातला प्रत्येक नागरिक आता सुजाण आहे, आणि सोशल मीडियावरती ह्या गोष्टी आता झपाट्यानं जात आहेत. आणि स्ट्रीम मीडियामध्ये जर आलं नाही बातमी तर काही बिघडत नाही. उलट सोशल मीडियावरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जागृती होते, आणि ह्या आंदोलनामध्ये शेवटी विजय हा बौद्धांचाच होईल. पण ते आंदोलन करत असताना भिक्खू त्याच्या आंदोलनाला बसलेत. एक 8-10 दिवस त्यांची दखल घेतली नाही, पण त्यांना तिथून हटवण्यात आलं. त्यांना अटक करणं, मारहाण करणं, शांततेने आंदोलन करणार. उलट धम्माचं तत्वच आहे शांतता, आणि अशा धम्माचं पालन करणाऱ्या भिक्खून जर तुम्हाला शांततेनं आंदोलन करत असतील तर त्यांना तिथून उचलणं आणि लांब नेऊन जंगलात सोडणं हे अमानुषपणाचं आहे. तुम्ही काय लायकीचे शासक करते आहात हे सांगणारं ते उदाहरण आहे. पण
जथ्थेच्या जथ्थे आता तिथं येत आहेत आणि आंदोलनाची जागा घेत आहेत. जे उपासक आहेत त्यांचं काय कर्तव्य आहे? हे झालं भिक्खूंचं, भिक्खू आंदोलनाला बसलेत. पण सर्वसामान्य जे उपासक आहे, बौद्ध धर्माला मानणार आहे, बाबासाहेबांना मानणार आहे, त्यांनी काय करावं? तर त्यांनी, तुम्ही तिथं जाऊ शकत नसाल तर निदान आपल्या आपल्या भागामध्ये, गाव असेल, तालुका असेल, जिल्हा असेल, त्या ठिकाणी त्या आंदोलनाला, महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा म्हणून एक मोर्चा काढून एक कलेक्टरला निवेदन द्यावं. बिहारच्या कलेक्टरच्या नावानं निवेदन द्यायचं, आपल्या तहसीलदाराकडे द्यायचं, जिल्हाधिकाऱ्याकडे द्यायचं. हे एवढं तर आपण करू शकतो नक्कीच. शेवटी मला एका गोष्टीचं आवर्जून सांगायला हवं पाहिजे. आपण एक जगातलं सर्वात गाजलेलं आंदोलन, शेतकरी आंदोलन पाहिलेलं आहे. 13 महिने ते आंदोलन चाललं. 13 महिने ते लोक एका जागेला बसून होते दिल्लीच्या रस्त्यावर. 13 महिने शासनाने त्या आंदोलनाची दखल घेतली नाही. का? तर त्यांनी जे शेतकऱ्याच्या विरोधात जे काही शेतकऱ्यांना वाटत होतं की हे चुकीचे कायदे आहेत, त्या चुकीच्या कायद्याची अंमलबजावणी होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं, ते कायदे रद्द करावेत म्हणून. पण ते 13 महिने आंदोलन का चालू शकलं? तर त्यांच्या पाठीमागं संपूर्ण शेतकरी समाजाचं बळ होतं. तिथं त्यांची राहण्याची, जेवणाची, झोपण्याची, विश्रांतीची सारी सोय केली होती लोकांनी. ट्रक भरून धान्य येत होतं, ट्रक भरून काही कपडा लत्ता त्यांना अंतरून पांघरून येत होतं. आम्ही काय करणार आहोत? तर सर्वसामान्यपणे जो उपासक आहे की या प्रश्नावरती त्याला आस्था आहे, हा प्रश्न मिटावा असं वाटतं आहे की बौद्ध मंदिर, हे बौद्ध विहार हे बौद्धाच्या ताब्यात यावं असं ज्याला वाटतं आहे, त्याने हे आंदोलनाला सहकार्य म्हणून निवेदन द्यावं आणि जितकं म्हणून आर्थिक सहकार्य करता येईल ते केलं पाहिजे. हे जर आपण केलं नाही तर केवळ आर्थिक पाठबळ, नुसतं नैतिक नव्हे तर आर्थिक पाठबळसुद्धा तितकंच गरजेचं आहे. त्यांना तिथं बसण्यासाठी, त्यांच्या रोजच्या गरजा जे काय आहे ते पुरवण्यासाठी आपण सर्वांनी देशभरातून, जगातून लोक यायला लागलेत, हे गोष्ट खरी आहे. पण नेहमीच की नाही कोणीतरी करेल म्हणून आपण गप बसता कामा नये. आज एरवी बाबासाहेबाचं आणि बुद्धाचं नाव घेऊन उड्या मारणारे खूप लोक आहेत. आता पुढल्या महिन्यामध्ये आंबेडकर जयंती येते, त्यावेळी डेलीच्या तालावर नाचणारे आणि स्वतःला आंबेडकरवादीन, बुद्धिस्ट म्हणून घेणाऱ्याची संख्या बघितली तर लाज वाटावी अशी आहे. अभिमान नव्हे. बाबासाहेबांनी तुम्हाला काही टिरेवाकड्या करून नाचा म्हणून सांगितलं नाही. ते तुमच्या जोपर्यंत विचाराचं संचलन तुमच्या मनामध्ये, तुमच्या वर्तनामध्ये होत नाही तोपर्यंत तुम्ही खोटे आंबेडकरवादी आहेत, खोटे बुद्धिस्ट आहात असं मी पुन्हा पुन्हा म्हणेन. जर तुम्हाला बुद्धिस्ट व्हायचं असेल आणि बाबासाहेबाचे विचार जर पुढे न्यायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या वर्तनामध्ये तुम्हाला सुधारणा करावी लागेल. बाबासाहेबांनी सांगितलेल्या 22 प्रतिज्ञेचं पालन करावं लागेल आणि बौद्ध धर्माचं जे पंचशील आहे, अष्टांगिक मार्ग आहे, आर्य सत्य आहे, दशपारमिता आहेत, हे तुम्हाला आचरण करावं लागेल. उपासकाला जे या पद्धतीनं आचरण सांगितलं आहे ते सर्वांच्या समोर आहे. भंतेसाठी वेगळे नियम आहेत, ते त्यांचे पालन करतील. पण सर्वसाधारण आपण जे उपासक म्हणून समाजामध्ये वावरतो तेव्हा आपल्याला ज्या गोष्टी शक्य आहेत त्या गोष्टीचं योगदान ह्या आंदोलनासाठी द्यावं. आणि हे जर आंदोलन जर यशस्वी झालं नाही तर या देशामध्ये तुम्हाला पाय ठेवायलासुद्धा पुढं भविष्यात जागा मिळणार नाही. जेवढे नाथ म्हणून जे देव आहेत, देवाच्या नावावर, मग ते बद्रीनाथ असेल, केदारनाथ असेल, सोमनाथ असेल, वैजनाथ असेल, असे नाथ शब्द असलेले जे जे विहार आहेत, मंदिर आहेत, ते सर्व बौद्ध विहार आहेत. एवढंच नव्हे तर पुरातत्व खात्यानं सोमनाथ मंदिराच्या खाली बौद्ध विहार आहे हेही तितकंच ठणकावून सांगितलेलं आहे.
आज मशिदीच्या खाली मंदिर शोधणाऱ्या लोकांना माझं आव्हान आहे, सोमनाथच्या खाली शोधून बघा, सोमनाथ मंदिराच्या खाली आहे का हिंमत तुमची? आणि मग तुम्हाला हे दुसऱ्याचंच आपलं ते आपलंच आणि दुसऱ्याचं ते आपलंच म्हणण्यापेक्षा सारंच दुसऱ्याचंच घेऊन तुम्ही जेव्हा टेंबा मिरवता तेव्हा हे चुकीचं आहे. हा धर्म नव्हे, हा अधर्म आहे. बुद्धानं सांगितले हे सांगितलं नाही. बुद्धानं तुम्हाला वैर विसरायला सांगितलेलं आहे. वैरानं वैर मिटत नाही, मैत्रीनं वैर मिटतं. एकमेकावर प्रेम करा, एकमेकाला समजून घ्या, एकमेकाचे विचार समजून घ्या, एकमेकाला सहकार्य करा, सद्वर्तनी व्हा. माणूस सुखी होण्याचा मार्ग बुद्धाने जे सांगितलं आहे ते सद्वर्तन सांगितलं आहे. तुमचं वर्तन हे तुम्हाला सुखी करतं आहे. तुमचा पैसा अडका, संपत्ती जायदाद हे तुम्हाला सुखी करत नाही, तर तुमचं वर्तन हे तुम्हाला सुखी करतं. म्हणून तुम्ही जे बुद्धानं जे वर्तन सांगितलं आहे त्या वर्तनानुसार वर्तन केलं पाहिजे, वागलं पाहिजे. तसा विचार समाजामध्ये रुजवला पाहिजे. आणि समाजाच्या पुढच्या पिढीसाठी जर धम्म शिल्लक ठेवायचं असेल तर कुठल्याही किमतीवर हे महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात आलं पाहिजे. तरच पुढील पिढीसाठी भवितव्य आहे असं मला वाटतं.